नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? चक्क मालिकेमध्ये खूप जबरदस्त वळण आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. हो, मंजूचं लग्न आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. सत्याने असा काही खतरनाक डाव प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसारच आता मंजूचं खोटं लग्न त्याने ठरवलंय. आता इकडे एका नकली नवरदेवाला त्याने चक्क उभं करून लाडक्या आता इकडे नाचसूनबाईसाठी पुन्हा एकदा तिचा नवरदेव आलाय आणि तिचं आता लग्न लावून द्यायचंय आणि त्याच्या डोक्यात मात्र चालतोय जबरदस्त प्लॅन. मित्रांनो, आता सत्याचा प्लॅन असतो की ज्या वेळेला लग्न मंजूचं ठरणार आहे तेव्हा नेमका तो माथे फिरू म्हणजे जो मंजूवर एकतर्फी प्रेम करतो तो मात्र नक्की हजेरी लावणारच आहे. कारण हा सर्किट खोपडीचा माणूस मंजूसाठी काहीही करायला तयार असतो. आता मात्र आर्यन पुरता या सगळ्या प्लॅनमध्ये अडकणार आणि आर्यनला अजूनपर्यंत कसलीच भनक नाही आहे मित्रांनो की सत्या जिवंत आहे आणि सत्या वेशांतर करून काकांच्या रूपामध्ये माया पॅलेसमध्येच राहतो. आर्यनला अजिबातच अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. तर आता आपल्याला पुढच्या भागात काय पाहायला मिळतंय? मंजू देखील या प्लॅनमध्ये सामील असते आणि नवरीच्या वेशामध्ये ती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. मंजू अतिशय सुंदर तयार होऊन येते आणि आता तिचं लग्नसुद्धा लागणार असतं मित्रांनो. येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. आर्यन मात्र हे लग्न आता होऊच देणार नाही आहे आणि त्यांच्या हातामध्ये पक्का आता हा आर्यन मात्र सापडणार आहे. मंजू त्याला सगळ्यांच्या समोर आता कशी अरेस्ट करणार आहे, सगळ्यांच्या समोर आर्यनचं सत्य कसं आणणार आहे, हे सगळं बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे मित्रांनो. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आपल्याला असं पाहायला मिळते मंजू आता घरी येते. मंजू खूप खुश असते. घरी आल्याच्या नंतर सत्या दरवाजा उघडतो आणि तेव्हा मात्र मंजू म्हणत असते सत्या. आता सत्याला बघून ती अक्षरशः हसायला लागते. इतक्या मोठ्याने ती सत्या म्हणते, काय झालं तुला हसायला वाघमारे? तुम्ही का हसताय? अहो वेड लागले की काय? किती ते विचित्र दिसतंय, काहीतरीच आपले दात काढताय बाबा तुम्ही तर. सत्या, तू जर स्वतःला आरशात बघितलं ना, अरे तुला सुद्धा हसायला येईल. आता मात्र मंजू त्याच्याकडे बघून हसते. वाघमारे आता काय झालं? आणि तो आरशात जाऊन बघतो तर त्याची मिशी मात्र अर्धी चिटकली आणि अर्धी मात्र निघून गेलेली असते. इकडे मात्र ते बघून तो स्वतःही हसतोय. वाघमारे, अहो मला पण हसायला येते. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतोय मंजू म्हणते, हो मग सत्या, अरे आता ते सगळं जाऊ दे. कोणी जर आपल्याला असं बघितलं ना तर खूप तुझं अवघड होणार आहे बरं का. इकडे मात्र मंजू म्हणते, एक दिवस सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. जर तू जपून राहिला नाहीस तर मात्र सगळं बिंग फुटणार आहे. इकडे सत्या म्हणतो, वाघमारे मी जपूनच राहतोय, तुम्ही काळजी करू नका. आता मी काय करणार आहे? तेवढ्यात मंजू मात्र सत्याला तिकडे मिठी मारते. ती म्हणते, सत्या मला वाटतच नाहीये, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की मी तुझ्या जवळ आपल्या घरी आलेली आहे. मला असं अजूनही वाटत नाहीये. वाघमारे, एक चिमटा घेऊ का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की आपण दोघं सोबत आहोत. मंजू म्हणते, सत्या मला खूप आनंद होतोय. सत्या आता मी तुला सोडून कुठेच राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. खूप दिवस झाले मला आनंदसुद्धा व्यक्त करता येत नाहीये. तेव्हा सत्या म्हणतो, वाघमारे मी तुझ्यासोबतच आहे, कायम असणार आहे. त्यांचं बोलणं चालू असतं आणि इकडे मात्र ते खाली येतात. तो बलमा आहे ना, तो बलमा तिकडे एकटाच आता उभा असतो, काहीतरी विचार करतो, रडत असतो. त्याला इतकं इमोशनल वाटत असतं ना, माझा सत्यादादा कुठे गेला, माझा सत्यादादा का येत नाही, तू परत ये सत्या, जिकडं असशील तिकडून परत ये. आता मात्र सत्या असं तो म्हणून रडतो आणि सत्याच्या जुन्या सगळ्या आठवणी त्याला आठवतात आणि आता मात्र तो खूप इमोशनल होतो. इकडे मात्र आता तू का सोडून मला गेलास, कुठून तरी ये. तेवढ्यात ते आजोबा असतात, ते मात्र खाली येतात. काय झालं पोरा, काय झालं रडायला तुला? एवढा तरणा ताठा जवान तू, काय रे? गडी माणसानं असं रडायचं नसतं. लगेच तो बलमा मात्र मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट त्या आजोबांना मिठीच मारतो. मोठ्याने रडतो आणि म्हणतो, आजोबा आजोबा, हो माझा सत्या मला सोडून गेला. रडू नाही तर काय करू मी, सांगा ना, मला तर काही कळत नाही आहे आजोबा, असं तो आता म्हणतो. आणि आजोबा मात्र म्हणतात, हे बघ आता गड्यानं असं रडायचं नसतं. अरे तुझा मित्र होताच असा, खूप चांगला होता ना, म्हणून तुला वाईट वाटतंय, कारण दुसरा ऑप्शन नाही आहे आता माझ्याकडे. आता असं सत्या जेव्हा म्हणतो ना, बलमा म्हणतो की हो रे सत्या. बलमा म्हणतो की माझा सत्या कधी येईल मला भेटायला? तर लगेच त्या आजोबाला जेव्हा मिठी मारतो, आजोबा म्हणतात, बस सोड मला, मी आंघोळ करून येतो. रडून तुझा हाल बघ. आजोबा सॉरी, आम्ही तुम्हाला चुकून मिठी मारली बरं का, पण काय करणार, तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावंच लागलं. माझे इमोशन्स एवढे हे झाले ना मला, म्हणूनच माझा सत्या भेटला. आता मात्र प्रेक्षकांनो तो म्हणतो, हे बघ लढायचं नाही आहे, आता रडून न रडता आपल्याला लढायचं आहे. सत्या आता त्याला मदत करत होता, आपल्या माणसांना रडू देत नव्हता, आता अश्रू वाहू देत नव्हता. तसंच तू काम कर,
तो म्हणतो हो असं म्हणून बलमा तिकडून निघतो आणि आता मात्र तो प्रॉमिस करतो की मी रडणार नाही. मंजू आणि जी सवी आहे ना मित्रांनो, ती आता इकडे भाजीची तयारी करत असतात. भाजी निसत आता जी सवी, मंजू वहिनी तुम्ही जोपर्यंत घरात नव्हत्या ना, घराला घरपणच नव्हतं बघा, माहिती आहे का, घरात करमायचंच नाही, मला घरात यावंसुद्धा वाटायचं नाही, अजिबात करमत नव्हतं बघा. तेव्हा ती म्हणते बरं झालं तुम्ही आलात. आता मात्र हे बघा मंजू वहिनी, सत्याच्या आवडीची भाजी खूप भारी आहे, सत्याला ही भाजी खूप आवडते ना मेथीची. मंजू म्हणते म्हणून तर आपण करतोय ना. म्हणजे तर ती म्हणते अहो मला सत्याची आठवण येते, मग त्याची आठवण मला जपावी लागेल ना. इकडे मात्र तेवढ्यात माया येते. मम्मी साहेब येतात, त्या म्हणतात माझ्या इथे घशाखाली घास उतरत नाही आणि तुम्ही काय इथे चोचले करत बसलायत ग, स्वयंपाक बनवत बसलायत, तुम्हाला काहीच वाटत नाही का. मम्मी साहेब बोलतात